नमस्कार. सर्वांना शुभ सकाळ. मी ज्योतिष योगेश प्रभाकर बनगे, श्री यात्रा ज्योतिष कार्यालयातून आज आपल्याशी 12 राशींबद्दल बोलणार आहे. पण त्याचबरोबर बोलणार आहे एक सुंदर अशी वास्तू टिप्स. तर ती व्हिडिओच्या शेवटी असणार आहे, तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की राहा. चला बघूया 3 मार्च 2026 वार मंगळवार काय म्हणतोय मेष राशीसाठी. तर संवादातून आज तुम्हाला लाभ होईल. सरकारी कामांमध्ये तुम्हाला काही ना काहीतरी यश प्राप्त होईल. थोडी घाई टाळा आणि आरोग्याची काळजी घ्या. ह्या की पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवा आजच्या दिवसासाठी. वृषभ राशीचा विचार केला तर आर्थिक स्थैर्य, कुटुंबातील आनंद आणि संयम हा आजच्या दिवसासाठी तुम्हाला खूप लाभदायक ठरणार आहे. मिथुन राशीचा विचार केला तर आज तुमची सर्जनशीलता वृद्धिंगत होणार आहे. तो आज तुमच्या आयुष्यात काही मानसिक स्पष्टता तुमच्यामध्ये येणार आहे. नवीन कल्पना तुम्हाला आज फलदायी अशा ठरणार आहे. कर्क राशीचा विचार केला तर घरगुती शांतता, भावनिक समाधान तसेच अंतर्ज्ञान हे तुमच्यासाठी लाभदायक असं असणार आहे. सिंह राशीचा विचार केला तर नेतृत्वातील यश आणि कौतुक तो तुमच्यासाठी संभव आहे, पण नम्रता ठेवा हे तुम्ही लक्षात ठेवा. कन्या राशीचा विचार केला तर कामातली जी तुमची अचूकता असण्याची कला आहे त्यामुळे तुमची सगळीकडे वावा होऊ शकते. तणाव कमी होऊ शकतो, पण मानसिक संतुलन तुम्हाला राखावं लागणार आहे. तुळ राशीचा विचार केला तर नात्यांमध्ये समन्वय साधावा लागणार आहे. सामाजिक सहकार्य, आर्थिक संतुलन हे तुम्हाला मिळणार आहे. वृश्चिक राशीचा जर विचार केला तर आत्मिक चिंतन आणि शांत निर्णय तसे यामुळे तुम्हाला स्थैर्य लाभणार आहे. धनुराशी विचार केला तर आशावाद आणि योजना आज तुमच्या अनुकूल होणार आहे. प्रवासाचे काही संकेत तुमच्या राशीला मिळत आहेत. मकर राशीचा विचार केला तर आज तुम्ही स्थिर प्रगती करू शकता. आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय शुभ असा आहे. कुंभ राशीचा विचार केला तर नवकल्पनांचा आजचा तुमचा दिवस आहे. तर त्या कल्पना कशा पुढे जातील याचा तुम्ही निश्चित विचार करा. मीन राशीचा विचार केला तर मनशांती आणि आध्यात्मिक ओढ तसेच सकारात्मकतेचा तुमचा आजचा दिवस आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही निश्चित असा विचार करा. तर आज हे झालं 12 राशींचं भविष्य. तर त्याचबरोबर आपण बघूया की आज वास्तू टिप काय आहे. हलके किंवा शांत रंग तुमच्या वास्तूमध्ये वापरा. म्हणजे बेडरूममध्ये पेस्टल किंवा हलका रंग वापरा. त्याने काय होतं तर रंग मानसिक स्थितीवर परिणाम करणारे असतात. शांतता आणि भावनिक संतुलन हे त्यामुळे साधलं जातं. पती पत्नींमधलं सौहार्दाचं वातावरण त्यामुळे साधलं जातं. त्यामुळे हलक्या आणि पेस्टल कलर तुम्ही नेमकी बेडरूममध्ये वापरा. त्याचा तुम्हाला निश्चित असा फायदा होणार. धन्यवाद. नमस्कार. श्री गुरुदेव दत्त.